सामन्याला आता सुरुवात होते सर आपला पाहायला मिळते गोलंदाजी मार्क वरती शुभम आला. आता शुभमच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ दाखवला जाणारा मेगा फायनल जगातील 7 खंडांपैकी एक आशिया खंडातील भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील नवी मुंबई हे शहर स्वच्छ आणि समृद्ध असलेले नवी मुंबई शहर आणि नवी मुंबई शहरातील ऐरोलिया परिसर आणि ऐरोलिया परिसरातील दिवा हे छोटंसं गाव आणि या गावामध्ये सुरू असलेली स्पर्धा दिवा कोळीवाडा चषक दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. परंतु पहा या क्षेत्ररक्षकाला आम्ही दाद देऊ ज्या पद्धतीने त्याने फिल्डिंग केली जय जबरदस्त फिल्डिंग करत असताना जवळजवळ आपल्या टीमसाठी त्याने 2 धाबा वाचवलेल्या आहेत. पहिल्याच बॉलवरती 2 धाबा आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो. बघूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. शुभम पाटील तयार झाला. या बॉलचा लोअर फुलटॉस तिथे फिल्डर आहेत मिस फिल्डिंग परंतु बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रस मिळतात 4 आणि येतो हा चौकार. 4 धावा आपल्याला पाहायला मिळाला. 2 बॉलचा खेळ संपला आणि 6 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतो. शुभम पाटील सध्या गोलंदाजी मार्क वरती जास्तीत जास्त गावाला हा खेळाडू प्राधान्य देतो आणि गावाची ज्या वेळेला मॅचेस असतात त्यावेळेला मात्र या खेळाडूने भरपूर इम्प्रेस केलं. तो शुभम गोलंदाजी मार्क वरती या वेळेला लाईन चांगली होती. टप्पा चांगला होता. विवेकला शांत ठेवल्या आणि डॉट बॉलची सांगता इथून मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समनला इथून मात्र शांत ठेवला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. बघू आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार. 3 बॉल 6 धावा धावफलकावर. या वेळेला फटका चांगला आहे. बॉल चालला गॅप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रस मिळतात 4 येतो हा चौकार. चार धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि चौकाराच्या साह्याने टीमच्या स्कोरबोर्डवरती पुन्हा एकदा बदल आपल्याला पाहायला मिळतील. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजून 2 बॉल बाकी आहेत. बघूया या 2 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जातील. बॉल शुभम पुन्हा एकदा तयार झाला. कमी गतीचा बॉल हवेत पकडला जातो. झेल विकेटचं प्रात्यक्षिक बॅट्समन विवेक बाद होतोय. 5 चुकीच्या आता ताण दुरुस्त केलेली आहे. खूप चांगला झेल ताण पकडला आणि बॅट्समन आता बाद झाला. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. टार्गेट सेट करणारा बॉल. राबाडा संघ प्लेयर तयार राहा. जय बालाजी राबाडा संघ आपण तयार राहायचं. इनिंग संपल्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. आफ्रिदी पहा अजूनही नॉस्ट्रेलियनवरती उभा ज्याने या स्पर्धेमध्ये एक बहारदार खेळ दाखवला परंतु त्याला इथून मात्र अद्याप स्ट्राईक मिळाली नाही. आता आकाश लखन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बॉल तयार होतो. पुन्हा एकदा दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी शुभम पाटील. या वेळेला बॉल हवेत कॅच होईल का. 22 आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगला झेल पकडला. बॅटर होतो बाद. धावफलकावरती धावा 10 आणि विजयासाठी 11 धावांचं लक्ष्य. चला मैदानाचा ताबा घ्या. जय बालाजी राबाडा संघ मैदानाचा ताबा घ्या. फिल्डिंग लावून घ्या. बॅट्समन पाठवा गावठी राबाडा टीम. आणि पुन्हा एकदा आम्ही मान्यवरांचा आभार व्यक्त करतोय. बंडू केनी साहेब अध्यक्ष 40+ दिवा कोळीवाडा, सीतारामजी मडवी साहेब, प्रकाशजी केनी साहेब, निलेशजी पाटील साहेब, अजयजी पाटील साहेब, राजेशजी पाटील साहेब, प्रेमनाथजी पाटील साहेब तळवली गावचे, गोकुळदासजी पाटील साहेब, देवानंदजी पाटील साहेब, त्यानंतर रमेश साहेब, रामदास साहेब, किशोरदादा मडवी, जोगेंद्रदादा मडवी, त्यानंतर जयेंद्रदादा मडवी, अशोक दादा, त्यानंतर दत्ता दादा आपल्या देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. किशोरदादा मडवी आपल्या देखील आम्ही प्रेमानंद केणी साहेबांचा देखील मनापासून आभार व्यक्त करतो. 11 धावांचं लक्ष पाहूया. 11 धावांच्या लक्षात आता इथून कशा रीतीने पाठलाग केला जाणार. 6 बॉलमध्ये 11 धावा करायच्या आहेत. पहा या दिवा गावच्या भरपूर आठवणी जवळला. खरं तर जर का आपण बघितलं तर
आज 2 वर्षानंतर आम्हाला या दिवा गावाच्या अनुषंगाने समालोचन करण्याची संधी मिळाली आहे. आमची सुरुवात खरं तर सुरुवातीला भरपूर स्पर्धा आम्ही या दिवा गावामध्ये कव्हर केल्या आणि परंतु आज पुन्हा एकदा प्रेम या स्पर्धेच्या अनुषंगाने आम्हाला मिळालं. कारण दिवा गावाची एक ओळख आहे. आज जर का आपण बघितलं तर या दिवा गावानं नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या गावाचं नाव उंचावलेलं आहे. सन्माननीय प्रवीण दादा मडवी आपल्याला देखील विनंती करतो या दादा व्यासपीठावरती. सहर्ष स्वागत आहे. 6 बॉल मध्ये आता विजयासाठी 11 धावांची गरज आहे. 6 चेंडू 11 धावा. कोण जिंकणार? जय बालाजी राबाडा की गावदेवी राबाडा? 6 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 11. गोलंदाज आता तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती. विवेकचा हा पहिलाच बॉल लॉफ्ट केला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. शुभम पाटील सबसे कातिल शुभम पाटील बेधडक 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आज दिवस आहे या खेळाडूचा आणि ज्या पद्धतीने त्याने खेळ दाखवला नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती आपल्या नावाची छाप सोडणारा खेळाडू शुभम पाटील पहिल्याच बॉलवरती आक्रमण षटकार आला. यावेळेला बॅटची कडा विकेटचं प्रात्यक्षिक बॅट्समन होतो बाट. 4 बॉल मध्ये आता 5 धावांची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय निशांत मडवी. 4 बॉल मध्ये विजयासाठी आता 5 धावांची गरज आहे. 4 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. चार बॉल मध्ये आता 5 धावांची गरज आहे. 4 चेंडू 5 धावा. गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार होतो विवेक आपल्या गोलंदाजी मार्क वरती. शुभम साठी आज टाळ्या वाजवल्या जातात ज्या पद्धतीने त्याने खेळ दाखवला. या वेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये तिथे एकच धाव मिळणार आहे. आता येणारे बॉल 3 आणि विजयासाठी धावा करायच्या आहेत 4. 3 बॉल मध्ये 4 धावांची गरज. अभी नाही तो कभी नाही एक मोठा व्यासपीठ या स्पर्धेच्या अनुषंगाने उभारला आणि पाहूया निशांत मडवीला त्यामध्ये बॅटिंग करण्याची संधी मिळालेली आहे. 3 बॉल मध्ये 4 विकेट काढण्याचा प्रयत्न लावली अपील आणि यावेळेला काय वेगाने धावला बॅटर निशांत मडवी. 1 धाव कंप्लीट. आता येणारे बॉल 2 आणि 2 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. डोक्यावरती बर्फाचा गोळा ठेवून शांत दिमागाने आता बॅटिंग करावी लागेल. 2 बॉल आणि विजयासाठी 3 धावांची गरज आहे. पहिल्या बॉलवरती 5 षटकार आला परंतु काय कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय विवेक या खेळाडूचा. बॉल तयार होतोय. यावेळेला विजयाचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. सामना जिंकला. अभिनंदन. गावदेवी राबाडा या संघाने सामना जिंकलाय आणि इथे मात्र या स्पर्धेचा अंतिम विजेता संघ ठरतोय गावदेवी राबाडा. अभिनंदन गळफ्लड आणि हालक बाळक आम्ही देतोय. जय बालाजी राबाडा या टीमला मॅच मध्ये जरूर मजा आली. काय सामना आपल्याला पाहायला मिळाला. भावेश कोळी आज याही खेळाडूने इम्प्रेस केला. तुरुबाची स्पर्धा अक्षरशः गाजवली. तिथे राबाडा टीमने एक चांगलं क्रिकेट खेळलं आणि या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये अंतिम विजेता हा संघ ठरला. वेल प्लेड गावदेवी राबाडा. चला आता दोन्ही टीम्सला आम्ही विनंती करतो मुख्य व्यासपीठासमोर आपण यायचं. मी सर्वच मान्यवरांना विनंती करतोय. सन्माननीय दिवागावचे भाग्य विधाते बंडू केनी साहेब अध्यक्ष 40+ दिवा कोळीवाडा, सीतारामजी मडवी साहेब, प्रकाशजी केनी साहेब, निलेशजी पाटील साहेब, अजयजी पाटील साहेब, राजेशजी पाटील साहेब, प्रेमनाथजी पाटील साहेब, गोकुळदासजी पाटील साहेब, देवानंदजी पाटील साहेब, रमेश साहेब, रामदास साहेब, किशोर साहेब, जोगेंद्र मडवी साहेब सर्व मान्यवरांना